नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगत होतो का मी एक माईक घेतला आहे आणि माईकची अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे. अनबॉक्सिंग तर पहिलेच केली आहे मी ना, म्हणजे पाहून घेतलं बाई, पाहत लागते ना. तर आता तुम्हाला दाखवणार आहोत की तो माईक कसा सिस्टम आहे. पाहू शकता, थोडासा महाग आहे पण चांगला आहे. आता दाखवतो तुम्हाला कसा सिस्टम आहे याचं. हे पहा, डिजिटेकचा माईक आहे. या सिस्टम खतरनाक आहे. या बा, डिजिटेकचा माईक आहे. या असं सिस्टम आहे. हे दोन माईक आहे याच्यामध्ये आणि हे ओटीजी आहे आणि ओटीजीनं कनेक्ट होते दोन माईक. हे दोन माईक आहे चुंबकवाल्या सिस्टम. पाहू शकता तुम्ही, चुंबकवाला ह्या माईक सिस्टम आहे ना. तर ह्या चुंबकवाला आहे. चुंबक निघलं, ह्या माईक असं लावा लागते आणि ह्या चुंबक असं अंदरून लागला माईक. पाहू शकता तुम्ही, आहे ना. आणि याचा आवाज बी आता तुम्हाला चेक करून दाखवणार आहोत. पहिले काका आला याच्यामध्ये. पाहू शकता तुम्ही कसा डिजिटेकचा माईक आहे. ऑडिओ बी खतरनाक आहे याचा. थांबून जा, दाखवतो. याच्यामध्ये दोन आले आहे माईक आणि एक आपलं हे ओटीजी. थांबा, कसं सिस्टम आहे पाहू शकता तुम्ही. एक वेळा इकडे पहा, याच्यामध्ये दोन माईक आणि एक ओटीजी आली आहे. आता तुम्हाला दाखवणार आहोत की ह्या इकडे दाखवणार ते मी समजलं पाहिजे ना. आता ह्या माईक कायच्यामध्ये लागते आणि काका कसा यूज होते हे तुम्हाला सांगणार. पाहू शकता याच्यामध्ये काका आला आहे. हे आहे ओटीजी जे आपल्या याच्यामध्ये राहते सी टाईप. हे मोबाईलमध्ये लागते आणि ह्या आयफोनमध्ये लागते. ह्या आयफोनमध्ये बी लागते माईक. ठीक आहे, ह्या का आयफोन झाला. हे अँड्रॉइडचं आहे ओटीजी, दोन्ही इकून सेम आहे. ठीक आहे, हे अँड्रॉइडमध्ये लागते. आता माझ्यावर अँड्रॉइड फोन आहे, आयफोन तर आहे नाही भाऊ, गरीब आहे ना, आहे का नाही. तर म्हणून हे अँड्रॉइड आहे, तर अँड्रॉइडमध्ये लागते हे. ठीक आहे, दोन झाले, एक आयफोन एक अँड्रॉइड. आता तिसरा आहे जे महत्त्वाचं आहे ते तर दाखवायचंच राहिलं. हे आहे सर्वात महत्त्वपूर्ण. म्हणजे एवढा माईक तर घेतला आपण, पण हे लागते आपल्या कॅमेऱ्यामध्ये. जो आपला मोठा कॅमेरा राहते, हे दोन्ही बी लागते. एक कॅमेऱ्यामध्ये लागते आणि एक आपल्या ओटीजीमध्ये लागते. ठीक आहे, तर ह्या माईक आपल्या कॅमेऱ्यात बी म्हणजे कनेक्ट होते. म्हणजे तीन याच्यात कनेक्ट होते. एक अँड्रॉइड फोन जो माझ्यावर आहे, आता अँड्रॉइड आहे, एक आयफोन आणि एक कॅमेरा, म्हणजे तीन याच्यामध्ये ह्या कनेक्ट होते. आणि आता तिसरी गोष्ट, अगर माईकमध्ये जास्त नॉईज येऊन राहिली तर माईकची नॉईज कंट्रोल करायला आपल्याजवळ का दिलेला आहे ना, पडदा. म्हणजे ह्या त्याच्या माईकमध्ये लावायचा. ह्यावाला पाहू शकता तुम्ही इथे हे दिलेलं आहे. त्यानं ह्या माईक लावायचा, माईकमध्ये फसवायचा, त्यानं नॉईस लय कंट्रोल होते. ठीक आहे, असे दोन पडदे दिलेले आहे. अजून अगर आपल्याला चुंबकमध्ये नाही लावायचं आहे तर एक ते फसवायचं दुसरं बी दिलेलं आहे. आता तुम्हाला दाखवणार आहोत. हे लावायचं. हे पाय, याला बी चुंबक दिलेलं आहे इकडून मागून आणि हे इथं चुंबक दिलेलं आहे. पाहू शकता, चिपकलं. आता ह्या लावायचा इथं, असा लागला माईक. ठीक आहे, ह्या लागला माईक. याला काढू शकतो आपण, चुंबक सोबत निघते, पण आपल्याला हे असं काढायचं. ठीक आहे, त्याच्यासाठी आपल्याला का दिलेलं आहे पाहू शकता. हे डिजिटेकचे दोन माईक दिलेले आहे, अधिक हे दोन कॉलर बटन दिलेले आहे, जे आपण माईक संग असं सिस्टमनं लावू शकतो, दोन्ही बी. ठीक आहे, आणि दोन व्हिडिओसाठीच तुमच्यासाठीच करावं लागते भाऊ, नाही तर काही परवडत नाही. एक फॅसिलिटी. दुसरी फॅसिलिटी म्हणजे आपल्याला केबल दिलेलं आहे त्यानं, जे चार्जिंग करू शकतो आपण त्यानं. ठीक आहे, ह्या केबल ज्यानं चार्जिंग होतात. तिसरा माईक, मग हे आपलं कॅमेऱ्यासाठी. मला दाखवणार. तिसरं काय दिलेलं आहे आपल्याला, आपण कॅमेऱ्यामध्ये लावू शकतो याला. आजच्या माईक वर मी चेक करून राहिलो का ऑडिओ कसा येते. आता पहाचा ऑडिओ कसा येते. कळला का, रामकृष्ण हरी. तर तुमचा ऑडिओ कसा येऊन राहिला तुम्ही पाहू शकता. इकडे तिकडे लय आवाज येऊन राहिला, पण ह्या माईक मध्ये मला असं नाही वाटत का आवाज येत असेल बा. तुम्ही ऑडिओ चेक करूनच राहिले, तर कसा ऑडिओ वाटला तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. माईक कसा आहे या तुम्ही कमेंट मध्ये सांगा.
तर चला एवढं दुरून म्हणजे तो आता कम से कम माझ्यावरून 20-30 मीटर दूर आहे तरी बी एकदम क्लिअर आवाज येणार आहे तुम्हाला. तर चला इकडे आण